प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी कॉरिडॉर कशा पद्धतीने राबवला जाणार आहे या गोष्टीचा खुलासा केला. आम्ही देत असलेल्या मोबदल्याने अनेक प्रकल्पग्रस्त समाधानी आहेत. काही बाधित आमच्या संपर्कात असून येत्या काळात प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. भूसंपादन प्रक्रिया कायद्यानुसार सुरू असून कॉरिडॉर रद्द करण्याचा अधिकार शासनाकडे आहे. या विरोधात कोर्टात जाण्याचा पर्याय उपलब्ध नसून मोबदला वाढीसाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, हेही त्यांनी नमूद केले. पण या वक्तव्यामागचा सूर मात्र संवादापेक्षा आश्वासनाचा आणि पारदर्शकतेपेक्षा दबावाचा वाटतो, अशी भावना बाधितांमध्ये निर्माण झाली आहे. काही लोक आमच्या संपर्कात आहेत, काही समाधानी आहेत. या विधानातून प्रशासनाने बाधितांमध्येच मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे का, असा प्रश्न स्थानिक बाधितांनी उपस्थित केला आहे. कॉरिडॉर विषयातील हरकती मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या असून त्याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. उलट कोर्टात जाण्याचा पर्याय नाही असे सांगून शासनाकडून बाधितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा संशय अधिक गडद होत आहे. शासन सध्या तोडाफोडा आणि राज्य करा या जुन्या इंग्रजकालीन नीतीवर चालल्यासारखे वाटते, अशा प्रतिक्रिया बाधितांकडून येत आहेत. काही जणांना समाधानी दाखवून प्रशासन यशस्वी असल्याचे चित्र रंगवले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी असल्याचे बोलले जात आहे.